तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका मने मज घडू त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पर नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा महायोग पीठे तटे भीमरध्यम वरं पुंडलिकाय धातु मुरिन्दे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनारूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारांच्या हितपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठला धन्य माता पिता तयाचिया। कीर्तनास सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार देणे हे वक्त्याचं कर्तव्यच ठरतं। ज्या ज्ञानोबारांच्या स्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी आणि या महाराष्ट्र भूमीमध्ये असणार छोटस मोठस गाव हिपरगाव या ग्रामस्थानांच्या वतीने चालणारा अखंड हरिनाम सप्ताह व या सप्ताहाचे संपूर्ण कार्यकर्ते मंडळी व गावातील प्रतिष्ठित मंडळी, सरपंच, उपसरपंच, आजी सरपंच, माजी सरपंच, पोलीस पाटील, चेअरमन साहेब, गावातील तंटामुक्ती अध्यक्ष व बाहेरगावून आलेले पाहुणे मंडळी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी, माळकरी, माझ्या आई बहिणी, पाहणार, चोपदार, दर्दी, गर्दी, तुम्हा सर्वांच्या एकत्रित कारणाने या कार्यक्रमाला लाभलेला सौंदर्य विठ्ठला। आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की अभंग जगद्गुरु तुकोबारांचा। या अभंगातून माझे जगद्गुरु तुकोबार आहे आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्या मुलांच्या मायबापांना धन्यता देतात। मग पहिला प्रश्न असा निर्माण होतो की अशी तरी पुत्र कोण? तरी या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज। ज्या छत्रपती शिवाजी राजांनी
स्वतःच दारुष्ट रक्त वाहून ज्यांनी दिल्लीच्या तख्ता पर्यंत स्वराज्याची स्थापना केली आहे ना, ते छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव तालुक्यापुरतेच नाहीये, जिल्ह्यापुरतेच नाहीये, महाराष्ट्रापुरतेच नव्हे तर या भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत, मातीच्या कणाकणापर्यंत माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं नाव आहे. तर अशा छत्रपती शिवाजी राजांच्या आई वडिलांना माझे जगद्गुरु तुकोबाराय धन्यता देतात. तर का तर त्यांचे आई वडील पुण्यवान आहेत म्हणून विठ्ठल म्हणून शुद्ध बीजा पोटी पळे रसाळ गोमटी किंवा गोमट्या बीजांचे फळही गोमटी. महाराज, बीज जर चांगला असेल ना तर रोपटही चांगलंच जन्माला येऊ शकतो. मग तुम्ही म्हणाल येथे काही शंका आहे का हो? तर का हो? तर त्याचं एक कारण आहे. बीज बबुल का हम कहां से खाए. महाराज, बाबळीच्या झाडाला आंब्याची कैरी लागू शकत नाहीये. मग तुम्ही म्हणता शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, असं का? तर त्याचं एक कारण आहे. पूर्वी काळामध्ये हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू, त्या कयाधूला इंद्रदेव चोरून येत असताना नारदाचं लक्ष गेलं. नारदाने हाक मारून सांगितली, ए इंद्र, अरे ती महान पतिव्रता आहे, तिथेच सोड. तिने जर श्राप दिला ना तर तू जळून खाक होशील. तर का तिची देवा तिथेच सोड, तिथेच सोडली आणि ती नारदाच्या आश्रमामध्ये जाऊन ती राहू लागली. नारदाच्या मुखामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नाम चिंतन चालू असल्या कारणाने त्या नामाचा परिणाम कयाधूच्या पोटात असणाऱ्या भक्त प्रल्हादावरती झाला. तर मी सांगत नाहीये, तर माझे भगवान श्री ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये वर्णन करतात. उद्भवाला दिला कृष्ण दाता, उद्भवाला दिला कृष्ण दाता, उद्भवाला दिला कृष्ण दाता. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लादला कृष्ण दाता. मग हिरण्यकश्यपू एवढा पापी, तर मग भक्त प्रल्हाद का हो जन्माला आला? तर त्याचं एक कारण आहे. त्याची आई पुण्यवान होती म्हणून. सुशोल मात्र पुण्येन पित्र पुण्येन चतुरता,
दातांश पुण्येन आत्मपुण्येन स्वभाग्यता. शीलवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य लागतं. विद्वान पुत्र जन्माला येण्यासाठी बापाचं पुण्य लागतं. उद्धार पुत्र जन्माला येण्यासाठी वंशाचं पुण्य लागतं. आणि भाग्यवान पुत्र जन्माला येण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं. त्याच्या उलट उन्मद मात्र दोषेन पित्र दोषेन मूर्खता. कार्पांश दोषेन कर्म दोषेन दारिद्रता. उन्मत्त पुत्र जन्माला येत असतो ना तो आईच्या पापाने. मूर्ख पुत्र जन्माला येत असतो ना तो बापाच्या पापाने. कंजूस पुत्र जन्माला येत असतो ना तो वंशाच्या पापाने. आणि दारिद्र्यिक पुत्र जन्माला येत असतो ना तो स्वतःच्या पापाने. मग नाही महाराज, ज्या अर्थी शीलवान आणि विद्वान पुत्र जन्माला येत असतात ना त्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यवान असतात. ज्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यवान असल्या कारणाने माझे जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. तर हेच जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणाचा धन्य माता आणि नंतर पिता. असं का? तर त्याचं एक कारण आहे. संतांचं वाङ्मय हे शास्त्राच्या आधारे आहे. जसं शास्त्र मातृदेव भव आणि दुसऱ्या क्रमांकाला पितृदेव भव, तसं संतांचं वाङ्मय आधी माता नंतर पिता. हो, त्याचं दुसरं एक कारण आहे. बाळ जन्माला आल्यानंतर त्या बाळावरती काही महत्वाचे संस्कार घडवणे यात पहिला क्रमांक हे मातेचा आहे. मग काही दिवसाने संबंध हे पित्याचे आहेत. हो, त्याचं तिसरं एक कारण आहे. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. छोट्या संकटाकरता ही आई असते तर मोठमोठ्या संकटाकरता हा बाप असतो. तर पहा माऊली, आपण जर एखाद्या रस्त्याने चालत असताना आपल्या जर पायाला एखादी ठेच जर लागली ना तर आई ग असा सहज शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतो. मग नाही महाराज, आपण जर एखादा मोठा हायवे पास करत असताना आपल्या जर अंगावरती एक भला मोठा ट्रक आला ना तर अरे बाप रे असा सहज शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतो. म्हणूनच जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की धन्य माता आणि नंतर पिता. विठ्ठल प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आई वडील हेच त्यांचं दैवत आहे. पण या
जगामध्ये आई वडिलांना मानतो कोण? स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. अहो अर्ध्या रात्री या उठणार कोण? आईच. मग जेवायला आईच. मग पप्प्या जेवायला बसला, 2 घास खाल्ला आणि आपल्या आईला विचारला कोणी केली भाजी? तेव्हा मात्र आपल्या आईनं काही बोललं नाही, कारण काही बोलावं तर पप्प्या ताटावून उठून जाईल. एवढा मोठा घोरपाप हा कुठेच नाहीये. पप्प्या पुन्हा आपल्या आईला विचारला, अगं कोणी केली भाजी? तेव्हा मात्र आपल्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला, मी नाही केली. मग कोणी केली? तुझ्या बायकोनं केली. आता तो काय म्हणतो पहा, अगं माझ्या बायकोनं केली होय. अगं मग चालायचंच, मग ती नवीन हाय, मसाल्याचा अंदाज नसेल, असं होतच असतं. वाढ वा 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 वा, आपलीच गाडी आणि आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल, हातात पिढी आणि वडतोय काडी आणि त्याची बायको मात्र जाडी जाडी आणि आई मात्र हाटकोळी. तर का आई रे बैमान, साधु संत को कोई ना माने, हिजड़ों को बहुमान. आई रे बैमान दुनिया आई रे. या कलियुगामध्ये आई वडिलांना कोणीच मानत नाही. या कलियुगामध्ये साधू संतांना कोणीच मानत नाही. तर माऊली, परवा मी कीर्तनाला जात असताना माझं कीर्तन साताऱ्यामध्ये असल्या कारणाने मी आळंदीतून सकाळी 11 वाजता निघालो. मी व माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण श्री स्वर सम्राट भाऊसाहेब महाराज पाटील जाऊरकर व 2 कलाकार आम्ही सर्वजण निघालो असताना पण योग असा पुण्यामध्ये दुपारी 2 वाजता 70 वर्षाची आजीमाय, डोळ्याला चष्मा, हातात काठी, गुडघ्यापर्यंत लुगड घातलेली आणि पायात चप्पल नसलेली ती 70 वर्षाची आजीमाय. मी त्या आजीमाईला पाहिलं व लगेच ड्रायव्हरला सांगितलं गाडी थांबव. गाडी थांबितल्यानंतर त्या आजीमाईला माझ्या गाडीमध्ये बसून घेतलं. गाडी 5 किलोमीटर अंतरावरती गेली. गाडी 5 किलोमीटर अंतरावरती गेली असताना मी त्या आजीमाईला विचारलं, आजीमाय तुम्हाला मुलं किती आहेत? तेव्हा त्या आजीमाईने सांगितलं, पोरा मला 3 मुलं आहेत. विचारलं, आजीमाय तुमचे मुलं काय काम करतात? तेव्हा त्या आजीमाईने सांगितलं, पोरा माझा पहिला मुलगा इंजिनियर आहे, माझा दुसरा मुलगा शिक्षक आहे. विचारलं, आजीमाय तुमचा तिसरा मुलगा काय करतो? त्याचं नाव घेऊ नकोस का आजीमाय? तुमचा मुलगा दारू पितो काय? नाहीये. जुगार खेळतो काय? नाहीये. चोरी करतो काय? नाहीये.
मग आजी माय तुमचा तिसरा मुलगा नेमकं करतो तरी करतो काय? तेव्हा त्या आजीबाईने सांगितलं, पोरा माझा तिसरा मुलगा तुझ्याच सारखं रोज एक गाव कीर्तन करत तेव्हा मला कळालं की मंडळी मी पण रोज एक गाव कीर्तन करत बोंबलत फिरतो विठाला. या कलियुगामध्ये आई वडिलांना कोणीच मानत नाही. या कलियुगामध्ये बेईमान दुनिया आलेली आहे. तर जो मानतो ना त्यांचे आई वडील धन्य त्याच्या लायकीचे. म्हणून धन्य माता पिता तयाची आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणारे पुत्र अथवा कन्या जे कोणत्या कुळामध्ये जन्माला येत असतात तेव्हा माझे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या आणि नंतर पुत्र असं का? तर त्याचं एक कारण आहे. मातृत्वाचं पराक्रम हे पुत्राकडे आहे आणि पराक्रमाचं मातृत्व हे कन्याच करू शकते. म्हणून पहिला क्रमांक हा कन्येला. हो, त्याचं दुसरं एक कारण आहे. मुलगा बापावरती प्रेम करत असतो ना त्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे आणि मुलगी बापावरती प्रेम करत असते ना त्या प्रेमामध्ये निस्वार्थ आहे. तुम्ही म्हणाल ते कसं काय? तर सांगतो. त्या अगोदर भजन करा विठाला. कल्पना करा 14 वर्षाची मुलगी शाळेतून जर घरी आली ना तर पहिली चौकशी करते, आई आज बाबा जेवले का ग? नाहीयेत बेटी, ते सकाळपासून चहा घेतले नाहीयेत, ते कॉफी घेतली नाहीयेत, ते नाश्ता केले नाहीयेत, ते तिथेच बसून आहेत, तू घे जेवून. काय गाई, आज माझा जन्मदाता बाप उपवासी आहे, मी नाही जेवणार.
ज्या दिवशी मुलीचा जन्मदाता बाप उपवासी असतो ना, त्या दिवशी मुलगी दिवसभर उपवासी असते. संध्याकाळच्या वेळेस आपल्या बापाला आग्रह करते, बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना. हो बाबा 2 तरी घास खाऊन घ्या ना. बाप मात्र जेवत नसतो. तेव्हा मात्र मुलगी मुळू मुळू रडत असते. संध्याकाळचे 11 वाजून देती. अख्ख्या घराला झोपून देती आणि आपल्या बापाच्या खोलीमध्ये जाते. बापाच्या तोंडावरचं पांघरण काढते आणि सांगते, बाबा. बाप डोळे उघडून पाहतो तर काय मुलगी आहेस. का आलीस बेटी, का आलीस. बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना. हो बाबा हात पाय चेपून देऊ का बाबा, डोके दाबून देऊ का बाबा, खायला काही करून देऊ का बाबा, डॉक्टरांना बोलावून आणू का बाबा. आपल्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त आणि फक्त बाबा. बाप रडतच उठून बसला. मुलीला कवटाळला. मुलीने विचारलं, का रडता हो बाबा, का रडता. बेटी जेव्हा माझी माय मेली ना ग बेटी, तेव्हा मी 2 वर्षाचा होतो. तेव्हापासून मला माझ्या माईचं सुख भेटलं नाही ग बेटी. पण तू कधी कधी येतेस, माझ्या तोंडावरून हात फिरवतेस. मला असं वाटतं की पांडुरंगा ही माझी लेक नाहीये, ही माझी मायच माझ्या पोटी जन्माला आली की काय. म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी. बापाचं वय 50 असू द्या. जेव्हा मात्र मुलगी सासरला नांदायला जात असते ना, 1 वर्षात बाप 65 सारखा दिसतो. एवढा मोठा खड्डा आहे बापाच्या जीवनामध्ये आहे. म्हणून कुणाची लेक असू द्या, कुणाची ताई असू द्या, कुणाची बहीण असू द्या, जेव्हा ती सासरला नांदायला जात असते ना, आपल्या बापाला परतू पाहते. एक पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते. दुसरा पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते. म्हणून कन्या सासुरासी जाए,
कैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. म्हणून निस्वार्थ प्रेम हे मुलगीच आपल्या बापावरती करत असते. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आता सात्विक कुणाला म्हणावं तर सांगतो त्या अगोदर भजन करा विठाला. जेव्हा भिल्ल कुळातली शबरी जेव्हा तिचं 18 वर्ष वय पूर्ण झालेलं आहे ना तेव्हा तिच्या आई वडिलांनी तिचं लग्न ठरवलं. तिच्या लग्नाची तारीख ठरवली आणि तेव्हा मात्र तिच्या दारापुढे 25 बकऱ्यांची दावण बांधली. शबरीने आपल्या आईला विचारलं आई ही 25 बकऱ्यांची दावण कशासाठी ग. तेव्हा शबरीच्या आईनं सांगितलं शबरी उद्या तुझं लग्न आहे ना म्हणून पाहुणे मंडळींना मेजवानी म्हणून ही 25 बकऱ्यांची दावण बांधली. शबरीने विचार केला जर 2 जीव एकत्र येण्यासाठी या नाशिवंत संसाराची संकल्पना मांडण्यासाठी जर या 25 जीवांचा घात होत असेल ना तर हे लग्नच नकोय मला. त्याच रात्री शबरीने आपल्या घराचा त्याग केला अरण्यात निघून गेली आणि मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये जाऊन ती राहू लागली. अनेक वर्ष मातंग ऋषीची सेवा केली. जेव्हा मात्र मातंग ऋषी निजधामाला जाऊ लागले ना तेव्हा शबरीला सांगू लागले शबरी उद्या तुला याच ठिकाणी जगाचा बाप ब्रह्मांड नायक ज्याच्या सत्तेने सर्व जगत्व चालत असताना ते रामप्रभू तुला भेटायला येणार आहे. तेव्हापासून शबरी माता आपल्या झोपडी पुढे फुले अंतरायची रांगोळी काढायची आणि रामप्रभूची आतुरतेने वाट पाहायची. शबरी माता आपल्या झोपडी पुढे फुले अंतरायची रांगोळी काढायची आणि रामप्रभूची आतुरतेने वाट पाहायची. कोण्या दिशेने येतील माझे रामप्रभू कोण्या दिवशी येतील माझे रामप्रभू. पण एक दिवस मात्र भजनच गाऊ लागली जब मैं
शबरी माता एवढ्यावरतीच थांबली नाहीये, ती रामप्रभूला म्हणू लागली, रामप्रभू तुम्ही श्री कृष्णाच्या रूपात या, परशुरामाच्या रूपात या, तुम्ही कोणत्याही रूपात या, पण प्रभू मला दर्शन द्या. म्हणून कभी राम बन के कभी राम चले आना, प्रभु जी चले आना, कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना, प्रभु जी चले आना, कभी राम बन के कभी श्याम बन के बोला के शबरी माता एवढ्यावरतीच थांबली नाहीये, ती रामप्रभूला म्हणू लागली, रामप्रभू तुम्ही श्री कृष्णाच्या रूपात या, परशुरामाच्या रूपात या, तुम्ही कोणत्याही रूपात या, पण प्रभू मला दर्शन द्या. कभी राम बनके कभी श्याम बनके चले आना, प्रभू जी चले आना. तर माऊली परवा मी दीपावलीच्या सुट्टीमध्ये माझ्या गावी गेलो असताना माझ्या बहिणीचा मुलगा माझ्या जवळच होता. मी दर्शनाला जाऊ लागलो, तो मला विचारू लागला, मामा मी पण येऊ का, मामा मी पण येऊ का. मी म्हणालो चल आपण दोघे दर्शनाला जाऊ. आम्ही दोघे दर्शनाला जात असताना पण योग असा तिकून त्याच रस्त्याने एक प्रेत यात्रा येत होती. फुले हारे बँड बाजा मोकाट समाज अगदी सजवलेली ती प्रेत यात्रा. आणि त्या प्रेत यात्रेला माझ्या बहिणीच्या मुलानं पाहिलं. तो मला विचारू लागला, मामा हे काय आहे हो मामा, हे काय आहे. मी म्हणालो चल आपण दोघे दर्शनाला जाऊ. आम्ही बोलत असताना ती प्रेत यात्रा अगदी जवळ आली. तो मला पुन्हा पुन्हा विचारू लागला, मामा हे काय आहे हो मामा, मला पण सांगा नाही काय आहे. त्याची बाळ हट्ट होती, तो घाबरेल वगैरे म्हणून मी त्याला विचार करून सांगितलं, बाळा ही शोभायात्रा आहे. आता एवढं सांगितल्यानंतर त्या पिस्तुल्याला गबसायला पाहिजे का नाही. तो मला पुन्हा पुन्हा विचार लागला, मामा आता अशी शोभायात्रा तुमची केव्हा निघणार. आता याला म्हणावं का साध्वी, तर नाहीये. तर संत जनाबाई, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांना म्हणावं साध्वी विठ्ठला. पुत्र अथवा कन्या जे सात्विक कुळामध्ये जन्माला येत असतात ना, ते आम्हा तुम्हाला आवडत असतात. यात नवल नाहीये, ते देवाला सुद्धा आवडत असतात. म्हणून तयाचा हरिक वाटे देवा. आता ते कोणत्या देवाला आवडत असतात त्याच एक वेळेस भजनच करू विठोबा. नामदेवरायांच्या दासी संत जनाबाई रोज पहाटे उठायच्या आणि जात्यावरती दळण दळत दळत माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नाम चिंतन करायच्या.
सुंदर माझे जाते ग फिरते माऊली सुंदर माझे माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नाम चिंतन करायचं. पण आताच्या संत जनाबाई लिंबाच्या झाडा खाली भाऊ माझा दारू पाडी, लिंबाच्या झाडा खाली भाऊ माझा दारू पाडी, कोण्या मेल्यानं केली चाळी तिकून आली पोलिसची गाडी, कोण्या मेल्यानं केली चाळी तिकून आली पोलिसची गाडी, तिकून आली पोलिसची गाडी लावली हात कडी, तिकून आली पोलिसची गाडी भावाला लावली हात कडी, भावाला लावली हात कडी, भावाला नेली पोलिसची गाडी, भावाला लावली हात कडी, भावाला नेली पोलिसची गाडी. अरे काय बघता नेलं की तुमच्या भावाला ढाला पुत्र अथवा कन्या जे सात्विक कुळामध्ये जन्मालेत असतात ना, त्यांचा हर्ष देवाला वाटत असतो. त्यांचा हर्ष देवाला वाटण्यासाठी नेमकं त्यांच्या वडिलांनी काय केलं असेल तर हेच माझे जगद्गुरु तुकोबा राय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. भागवत
चिंतन विठोबाचे. गीता आणि भागवत या दोनच ग्रंथांचा उल्लेख असं का? 18 पुराण, 18 उपपुराण, 6 शास्त्र आणि 4 वेद एवढ्या ग्रंथांची प्रॉपर्टी असतानाही तुम्ही या दोनच ग्रंथांचा उल्लेख करता असं का? तर त्याचं एक कारण आहे. ज्याचा जन्म झालेला आहे ना त्याला एक दिवस मरावं लागणार आहे, आणि ज्याला मरावं लागणार आहे ना त्याला मरेपर्यंत जगावं लागणार आहे. आता मरेपर्यंत कसं जगावं या प्रश्नाचं उत्तर गीतेत आहे, आणि जगणं संपलं म्हणजे कसं मरावं याच्या करता भागवत आहे. विठ्ठल ज्याचा जन्म झालेला आहे ना त्याला एक दिवस मरण हे निश्चितच आहे. मरण्याच्या बाबतीत अजिबात वसिलीबाजी चालू शकत नाही. म्हणून 9 भी मर गए, 10 भी मर गए शास्त्र 88, 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फाशी. अरे ज्या ब्रह्मदेवाने जे सृष्टी निर्माण केलेली आहे ना त्याही ब्रह्मदेवाचे मरण चुकले नाहीये. तर हे मी सांगत नाहीये, तर माझे भगवान श्री ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, तैसे तोरविचे मान पाय पा, जो सृष्टी विजाचा साटप्पा, तोही पुणावरतीच या माप सिंग झाला. अरे ज्या ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केलेली आहे ना त्याही ब्रह्मदेवाचे मरण चुकले नाहीये. तर मग आपलं आयुष्य किती? तर 2000 परार्थ आयुष्य. ते म्हणजे एकम, दहम, शतम, सहस्त्र, 10 सहस्त्र, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज, 10 अब्ज, खर्व, निखर्व, महापाद्य, शंकू, जल्दी, अन्यते, मध्ये आणि परार्थ असे 2000 परार्थ आयुष्य असतानाही त्याही ब्रह्मदेवाचे मरण चुकले नाहीये. तर मग आपलं आयुष्य किती? अल्प आयुष्य मानव देह, शतगणिने ते अर्धरात्र खाय, मध्ये बालक पिडारो दक्षय, काय भजनाची उरणे पायगा, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्य बालत्व पिडा रोगक्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा, राम राम स्मरादी.
मग आपलं आयुष्य किती तर 100 वर्षाचं आयुष्य. मनुष्याचं जीवन हे नदीप्रमाणे आहे. जसं नदीला 2 किनारे असतात ना तसं मनुष्याच्याही जीवनामध्ये 2 किनारे आहेत. ते म्हणजे एक सुखाचा किनारा आणि एक दुःखाचा किनारा. एका रस्त्याने 4 चौघांच्या खांद्यावरती एक प्रेतयात्रा जात असते ना तर त्याच्या पाठीमागे हजारो माणसे ढसाढसा रडत असतात. परंतु दुसऱ्या रस्त्याने नवरदेव घोड्यावरती बसून जात असतो ना तर त्याच्या पुढे 50 तरुण आनंदाने नाचत असतात. तेव्हा मात्र नवरदेव खूप आनंदात असतो बरं का. जेव्हा मात्र नवरदेव मंडपामध्ये प्रवेश करतो ना तेव्हा ब्राह्मण बुवा येतात आणि म्हणतात, नवरीच्या मामाला बोलवा, नवरदेवाच्या मामाला बोलवा. अक्षदा पोहोचला का मंडळी? माग माग. मग ब्राह्मण बुवा म्हणायला सुरुवात करतात, स्वास्ती श्री गणनायकं गजमुखं ईश्वरं सीदितं. हो, मी काय तर लग्न लागण्यासाठी नाही आलो, मी इथे कीर्तन करण्यासाठी आलोय. पण विषय निघाला म्हणून सांगावंच लागलं. म्हणून सुख से अनंतरं दुःख, दुःख से अनंतरं सुख, सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे तर मनुष्याच्या जीवनामध्ये येतच असतं. एवढ्याला मनुष्याच्या जीवनामध्ये जशा प्रकारचे प्रसंग येत असतात ना तर ते सांगता येत नाहीये. तर का समयासी चिरावे. कोण्या दिवशी यम येती चालून, कोण्या दिवशी घेऊन जातील प्राण, कोण्या दिवशी स्मशानी जाऊन एकटेच राहावे समयासी सादर व्हावे. जशा प्रकारे मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रसंग येत असतात ना तशाच प्रकारे मनुष्याचं जीवन हे चाललं पाहिजे. म्हणून जे गीता आणि भागवत या 2च ग्रंथांचं श्रवण करून चालत नाहीये. मग अखंड चिंतन
महाराज मला काही साधक मंडळीने प्रश्न केला की महाराज अखंड नाम चिंतन विठोबाची केल्यामुळे त्यात आमचा फायदा काय? तर त्यासाठी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल। एका गावामध्ये श्रीमंत घर आहे आणि गडगंच संपत्ती आहे आणि गावाच्या बाहेर घर। त्या घरामध्ये चोरी करण्यासाठी 4 चोर शिरलेले आहेत। त्या मावशीने त्या 4ही चोरांना पाहिलं। ती मावशी विचार करू लागली, आरडाओरडा करावा तर चोर मारून पळून जातील आणि आरडाओरडा नाही करावा तर चोर चोरी करून जातील। पण ती मावशी खूप हुशार होती बरं का। ती मावशी आपल्या पतीशी संवाद साधू लागली। का हो, आपलं लग्न होऊन किती वर्ष झालं? तो म्हणाला 20 वर्ष। ती म्हणाली, का हो, आपलं जर लग्न होऊन 20 वर्ष झालं असेल ना तरी आपल्याला एक मुलगा नाहीये। आपल्याला जर या भगवान परमात्म्याच्या कृपेने एखादा मुलगा झाला ना तर त्याचं नाव काय ठेवायचं? तो म्हणाला हैदर। ती म्हणाली, का हो, माझा जर हैदर कुठे बाहेर खेळायला गेला असेल ना तर मी त्याला कशी हाक मारते दाखवू का तुम्हाला? तो म्हणाला, दाखव। ती दारावरती गेली आणि हाक मारू लागली, हैदर, अरे हैदर, इधर आ जाओ बेटा, इधर आ जाओ। पण योग असा त्या घराच्या शेजारी होती पोलीस चौकी आणि त्या पोलिसाचं नाव होतं हैदर। तो हैदर नावाचा पोलीस धावतच आला आणि त्या मावशीला विचारू लागला, का हो मावशी, रात्रीचे 2 वाजलेले आहेत, तुम्ही मला इथे कशासाठी बोलवलं? ती मावशी हात जोडून सांगू लागली, साहेब, माझ्या घरामध्ये चोरी करण्यासाठी 4 चोर शिरलेले आहेत, मला त्यांच्या तावडीतून वाचवा। तेव्हा मात्र त्या हैदर नावाच्या पोलिसाने एकच शिटी वाजवली तर 10 पोलीस धावतच आले आणि त्या 4ही चोरांना आपल्या ताब्यात घेतले। दृष्टांत संपला। आता मला सांगा मंडळी, त्या मावशीने हैदर नावाचा आधार घेतल्यामुळे ती चोरांच्या तावडीतून सुटू शकली की नाही? मग आपण जर या भगवान परमात्म्याचं अखंड नाम चिंतन केल्यामुळे तर अशा कळीकाळाच्या तावडीतून का सुटू शकत नाहीये? म्हणूनच म्हणायचंय अखंड चिंतन विठोबाचे। महाराज जे गीता आणि भागवत या 2च ग्रंथांचं श्रवण करत असतात ना आणि अखंड नाम चिंतन विठोबाची करत असतात ना, त्यांची सेवा मला घडावी हेच माझे जगद्गुरु तुकोबार आहे। गणपतीची सेवा तुकोबाने माझे, गणपतीची सेवा रे माझे,
सात्विक तयाचा हरिक वाटे देवा ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली